बंधू आणि भगिनींनो, जे 85 वर्षाचे मारुती जोईशी काका, ज्यांना कोकणातील गाडगे बाबा या नावाने संबोधले जातात, ते मारुती जोईशी काका सुद्धा आज या ओबीसी बांधवांनी भव्य दिव्य अशा काढलेल्या एल्गार मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. जाणून घेऊया आपण त्यांचे या मोर्चाविषयी मत. जय कुणबी, जय ओबीसी. मी सर्व ओबीसी बांधवांना, कुणबी बांधवांना सांगू इच्छितो, त्या ओबीसी समाजाला पहिलं जर आरक्षण दिलं असेल तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओबीसीला आरक्षण दिलं आणि त्याने आपल्याकडं आपलं जीवन यशस्वी केलं. मी स्वतःला इच्छू शकतो माझ्या म्हणण्याप्रमाणे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे जाऊन आणि त्यांचेच माझ्याबरोबर काम करणारे प्रकाशजी आंबेडकर यांच्या विचाराकडे जाऊन हे काम पुऱ्या देशभर चाललं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. मी माझं स्वतःचं मत मांडतो की आम्हाला ओबीसीला आरक्षण देणारे हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांच्या विचारांना हा सगळा ओबीसी म्हणजे कुणबी, ओबीसी, तेली, तांबोली हे एकत्र येऊन जर आपण लढलो तर याच्या प्रकारे एक नंबर आपण समाजामध्ये काम होऊ शकेल असं मी सर्व समाजाला ओबीसी, कुणबी, तेली, बारा बरोबरीला आवाहन करू शकतो. नाही, पण मला एक गोष्ट सांगा ना, आजचा जो मोर्चा आलेला आहे याविषयी तुम्ही काय मत सांगताल? कसं वाटतंय तुम्हाला? आज ज्या ठिकाणी कुणबी ओबीसी एकत्र आलाय तर मला माझ्या 80 वर्षामध्ये हा पहिलाच मोर्चा या आझाद मैदानावरती आलेला आहे आणि मनाला तन मन धन करून खर्च करून हा ओबीसी समाज, कुणबी समाज सगळा या आझाद मैदानमध्ये आलेला आहे. त्यांचं मी स्वतः सत्यशोधक शिवप्रवर्तक महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. धन्यवाद काका, तुम्ही तुमचे परखड विचार मांडले त्याबद्दल लोकनेता यूट्यूब चॅनल तुमचे सदैव आभारी आहे. धन्यवाद.